नमस्कार, मी सौरभ नाईक. विषयांच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूरक स्वागत. काय मग बोटाला शाई लावून किती दिवस झाले आठवतंय का? नाही विसरला असाल ना. अहो मी पण विसरलेलो, पण काल काहीतरी लिहिताना जरा पेन फुटलं आणि शाई बोटाला लागली तेव्हा आठवलं की अरे किती दिवसांनी लागली. त्यावरनं आठवलं निवडणुका तर झाल्याच नाहीये, कधी होणार. विषयाला हात घातला तेव्हा कळलं की यंदा एकत्र निवडणुकांचं कर्तव्य आहे. म्हटलं चला विषय एंड करून टाकू. वन नेशन वन इलेक्शन असं काही ऐकलंय का? म्हणजेच एक देश एक निवडणूक असं काही. मागील काही दिवसांपासून हा विषय चर्चेला जातोय आणि त्या संदर्भात विधी आयोगाचा अहवाल तयार असून तो लवकरच मंत्रालयात सादर होईल अशी माहिती समोर आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीसोबत चर्चा करून हा अहवाल मंत्रालयात सादर होऊ शकतो. पण ही झाली ह्या विषयातली लेटेस्ट अपडेट. आपण काय करायचंय, अगदी मूळ मुद्द्यालाच हात घालायचा आहे. याची नेमकी सुरुवात कशी झाली? ह्या मुद्द्याची सुरुवात झाली ती म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यापासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर वारंवार त्यांनी याचा उल्लेख केलेला दिसतो. भाजपच्या 2014 मधील निवडणूक जाहीरनाम्यात याबाबत आश्वासन देण्यात आलेलं आहे. पंतप्रधानांनी 2016 मध्ये लाल किल्ल्यावरून भाषणात याचा उल्लेख केलेला होता. प्रशासकीय खर्च तसंच सततच्या आचारसंहितेमुळे विकास कामांमध्ये अडथळा येत असल्याचा युक्तिवाद करत देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा मांडला गेला. खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 55,000 कोटींचा खर्च आल्याचा अंदाज आहे. अर्थात एकाच वेळी अनेक निवडणुकांची अंमलबजावणी ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी राज्यांची संमती तर लागेलच, तसंच घटनेत दुरुस्ती करावी लागेल. सर्व राजकीय पक्षांची संमती यासाठी गरजेची आहे, कारण देशातले अनेक राजकीय पक्ष आजही यासाठी तयार नाही आणि त्यामुळे याची अंमलबजावणी करताना मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आता येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या निवडणुका होणार आहेत याचाही जरा आपण अंदाज घेऊया. म्हणजे आपल्याकडे तर आहेतच, पण सोबतच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड तसंच मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आता या सगळ्या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुका होऊ शकतात असा एक अंदाज व्यक्त होताना दिसतोय. हो एवढंच कशाला, आपल्याकडच्या सिनेटच्या निवडणुका सुद्धा काही अपरिचित कारणांमुळे रोखून धरल्या जात आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज येत नाही. बघूया की याची अंमलबजावणी करायची असेल तर सरकारला नेमकं काय काय करावं लागेल. सगळ्यात आधी संसदेत त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर व्हावा लागेल. त्यासोबत किमान 15 राज्यांच्या विधानसभांना या प्रस्तावावर मंजुरीची मोहर उमटवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याआधी केंद्र सरकारला ही घटना दुरुस्ती आधी लोकसभेत आणि मग नंतर राज्यसभेत मंजूर करून घ्यावी लागेल. सरकारनं विशेष अधिवेशन सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केल्यास ही मंजुरी सोपी होईल. आता आपण याचे फायदे तोटे लक्षात घेऊया. सुरुवात अर्थात फायद्यानेच करू. पहिला फायदा, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रातील सरकार सतत निवडणूक मोडमध्ये न राहता कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. दुसरा मुद्दा, राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास सरकारी तिजोरीवरील भार लक्षणीयरित्या कमी होईल. आणि तिसरा फायदा, कायदा आयोगाच्या म्हणण्यानुसार देशभरात एकाच वेळी निवडणुका घेतल्यास मतदारांची टक्केवारी निश्चितपणे वाढेल. ही झाली फायद्याची बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच तोटे बघूया. पहिला तोटा, वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे सरकार आणि आमदार खासदार नेहमीच सतर्क राहतात. त्यामुळे आपण लोकांसाठी लोकशाहीसाठी काम केलं पाहिजे ही भावना सततच्या निवडणुकांमुळे जागृत राहते. नाहीतर सगळीकडून सगळे कायमचे 5 वर्षांसाठी गायब होतील. गावापासून देशापर्यंत सगळे नेते एकदम सुट्टीवर. दुसरा तोटा, राष्ट्रीय आणि राज्य निवडणुकांचे मुद्दे हे सारखे नसतात. त्यामुळे एकाच वेळी निवडणुका घेतल्यास मतदारांचा भ्रमनिरास होऊ शकतो. सगळ्याच मुद्द्यांकडे दुर्लक्ष. तिसरा तोटा, स्थानिक पक्षांचं महत्त्व संपून जाईल. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक देश एक निवडणूक पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत अनेक राज्यांमध्ये सोबत निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी लागू शकते.
आणि असं केल्यानं लोकशाहीला मोठा धक्का बसेल. कसा? कारण अनेक निर्णय हे राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाली परस्पर घेऊन लादले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? एक देश एक निवडणूक व्हायला हवी की नको? कमेंट करून नक्की कळवा आणि अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर व्यासपीठ.